हाय हॅलो नमस्कार सर्वांना शुभ सकाळ. जय जय रघुवीर समर्थ, श्री स्वामी समर्थ. सुमीच्या टिफिनची तयारी बघा. मस्त छान मी बटाटा उकडून घेतलेला आहे आणि आता फोडणी वगैरे करणे. मस्त छान कोथिंबीर वगैरे कांदा वगैरे आणि छान चपात्यासुद्धा झालेल्या आहे. आणि आता राईट टाईम 5:45 वाजलेले. चला आता मी पटापट आवरून घेते आणि नंतर बोलते. सुमीसुद्धा तयार झालेला आहे बघा. तो बी त्याचं आवरून घेतो आहे आता. आणि राईट टाईम 6:15 वाजलेले आहे. बघू शकता तुम्ही. ही गडर 5 मिनटं पुढे आहे. आणि सुमीचा टिफिन तयार आहे. कैरी वगैरे सुद्धा देते मी त्याला, म्हणजे खूप चांगलं असतं उन्हाळ्याचं. आणि भाजी दिली बटाट्याची आणि चपात्या दिलेल्या आहे. चला मग. आणि सुमीसुद्धा तयार झालेला आहे. आणि बघा सुमित गेलेला आहे आता स्कूलमध्ये. आणि मी कारली मस्त छान चिरून घेतलेले त्याला आणि थोडं मीठ टाकून असं ठेवलेले 5 ते 10 मिनटं. म्हणजे कडवटपणा आहे ना तो थोडाफार निघून जातो. आणि शेंगदाणे मस्त छान भाजून घेतलेले. मी शेंगदाणे वगैरेचं कूट टाकूनच करते. मी कांदा वगैरे नाही टाकत. मी एकदम साधी सिंपल बनवत असते, पण खूप छान लागते. तुम्हीसुद्धा एक वेळा करून पहा. हाय हॅलो नमस्कार. आणि बघू शकता 10 वाजलेले आहे आणि आता कामावरती जायची तयारी आहे. घर वगैरे सर्व आवरून घेतलेले आहे. कपडे वगैरे सर्व झालेले आहे आणि आई पण बसलेली आहे. चला मग आता मी फटाफट सर्व आवरून घेतलं बघा. छान एकदम क्लीन. हाय हॅलो नमस्कार. चला मग मी आता कामावून करणार आहे मस्तपैकी छान मशरूमचं सूप. बघा मस्त छान मी लसूण वगैरे घेतलेलं आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेले 2 पाण्याने. तो मी सुद्धा स्वच्छ धुवून घ्यायचं त्याला, कारण माती वगैरे खूप असते. नंतर बघा मी शिमला मिरची वगैरे असं कट करून घेतलं आहे. येलो कलरची सुद्धा आहे, पिवळ्या कलरची. तुमच्याकडे जी असेल ते तुम्ही वापरा. आणि बघायचं काही मसाला वगैरे मिरी पावडर वगैरे घेतलेली. आणि बघा मी पहिल्यांदा याच्यामध्ये करणार आहे, नाही तर मी कुकर किंवा कढईमध्येच करत होती. पण मला मॅडम बोलल्या तुम्ही याच्यामध्ये सुद्धा करू शकता. म्हटलं ठीक आहे. आणि बघा मस्त छान तेल एकदम थोडं टाका तुम्ही. तेल टाकलेलं मी छान लसूण परतून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये. आणि एकच सेकंद आपलं मस्त होऊ द्यायचं लसूण. आणि बघा पूर्ण मग मी त्याच्यामध्ये टाकून दिलेलं आहे. छान परतून घ्यायचं. काय म्हणता बारीक कांदा वगैरे सुद्धा घेतलेला आहे मी. परतून घ्यायचं आणि नंतर मग मशरूम वगैरे त्याच्यामध्ये टाकायची आहे. आणि मशरूमला खूप काही पाणी सुटतं, त्याच्याकरता तुम्ही पाणी नाही टाकलं तरी चालेल. मग मला सूप नाही करायचं होतं, मला एकदम असं भाजीसारखं करायचं होतं बघा. नंतर मी पूर्ण मीठ वगैरे मिरी पावडर चाट मसाला वगैरे सगळं टाकलेलं आहे. बघू शकता ना पाणी किती सुटलेलं आहे मशरूमला. तुम्ही अजिबात पाणी टाकू नका. चला. आणि 5 ते 10 मिनटं त्याच्यामध्ये मी छान बारीक बारीक करून द्यायचं. आरामात होतं ते. आणि बघा खूप छान आहे बरं का हे भांडं, मला खूप आवडलं. चला. आणि आपला वेळ पण वाचतो आणि आपलं पटकन पण होतं बघा. पाणी बघू शकता तुम्ही मशरूमला. मी अजिबात पाणी वापरलेलं नाही, तरीसुद्धा पाणी खूप सुटतं मशरूमला. चला मग 5-10 मिनटं मी वाट बघितली आणि आपलं छान मस्त सूप वगैरे झालेलं आहे. पण मला सूप नाही करायचं आहे, मला एकदम कोरडी भाजीसारखी करायची आहे. त्याला फ्राय वगैरे मशरूम म्हणतात तसं करायचं होतं मला. बघू शकता. आणि खूप छान झालं. आणि एकदम 20 ते 25 मिनटामध्ये आपलं याच्यावर होऊनच जातं ते. मी एकदम बारीक याच्यावर केलेलं, तुम्ही एकदम हाय केलं तर पटकन होऊन जातं. पण मला एकदम बारीक याच्यावर मी केलेलं आहे, कारण माझाही पहिला अनुभव होता म्हणून मी एकदम केलेलं आहे. आणि खरंच बघू शकता खूप छान झालेलं आहे बघा. बघा सगळं पाणी वगैरे नाही आहे त्याच्यामध्ये, एकदम छान झालेलं आहे. नंतर मग ते आपण वॉश करून घ्यायचं ते भांडं. तर भांडं वॉश करण्यासाठी त्याला असं डायरेक्टली नाही करायचं, असं थोडं पाणी टाकायचं आणि नंतर ते ॲटोमॅटिकली क्लीन होऊन जातं. हे बघा असं फिरून घ्यायचं त्याला. आणि नंतर मग छान पुसून घ्यायचं त्याला कापडने. एकदम छान आहे बरं का. बघू शकता काहीच नाही असतं त्याच्यामध्ये बघा. तेल वगैरे सर्व क्लीन झालेलं आहे. चला मग. आणि नंतर मग मी ते भांडं वगैरे पुसून ठेवून दिलेलं आहे. आणि मेन म्हणजे त्याच्यावरचं झाकणसुद्धा खूप छान आहे, मला खूप आवडलं आहे भांडं. चला. आणि पटकन आपलं काम होतं. नंतर मी स्वयंपाकासाठी करणार आहे भरीतसाठी मी वांगे वगैरे स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि असं थोडाफार लसूण वगैरे त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे, लसणाची कढी वगैरे बघू शकता तुम्ही. आणि खरंच खूप छान झालं बरं का भरीत. मॅडमला खूप आवडलं. आणि बघू शकता नंतर मी
ते वांगे थंड झाल्यानंतर मी त्याला असं काढून घेतलेलं होतं साल वगैरे, आणि तुम्ही थोडंफार पाण्याचा हात वगैरे लावू शकता. आणि खूप छान मस्त झाले होते, बघू घ्या. आणि मी असं त्याला छान मस्त बारीक करून घेतलेलं आहे. आणि छान कांदा वगैरे मस्त चिरून घेतलेला आहे मी. आणि हिरवी मिरचीचा ठेचा, लसूण छान मी पेस्ट करून घेतली, शेंगदाणे वगैरे घेतलेले आहे. तेल छान आपलं गरम झालेलं आहे. हो, मी तेल का कमी वापरते, कारण तिथं तेल खूप कमी खाता. चला मग, आणि मस्त मी छान सगळं जिरे मोहरी वगैरे टाकलेलं परतून घेतलेलं आहे. आणि एकदम छान बारीक याच्यावर होऊ द्यायचं आहे. नंतर मी करणार आहे मस्त नागलीच्या भाकरी वगैरे करणार आहे, जिवारीच्या भाकरी वगैरे मॅडमला खूप आवडतात. आणि बघा खूप छानसुद्धा झाल्या आपल्या भाकरी जिवारीच्या. म्हणजे मी भाकरी नाही करत, चपाती करत असते तिथं. आणि खूप छान होता बरं का, बघू शकता तुम्ही. आणि मी असं याच्यावरती करत असते. आणि पीठ छान मळून घेते मी. बघू शकता आपल्या मस्त छान जिवारीच्या भाकरी. आणि मस्त छान आपलं भरीत झालेलं, इतकं छान भरीत झालेलं होतं, इतका मस्त सुगंध वगैरे किचनमध्ये येत होता. चला मग, आणि तुम्हाला माझी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करत जा. बाय.